Hello, friends. Actually, chemical reactions of carboxylic acids, that part we are considering. And under that, HVZ, capital HVZ, actually, that is HVZ, it stands for Hel Volard Zelensky. These were the three chemists or scientists, and they worked on this, and therefore it is HVZ reaction. बेसिकली बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही रिॲक्शनच्या मेकॅनिझम्स माहीत पाहिजेत. त्या मेकॅनिझमला रिलेटेड MCQs येतात आणि त्या रिॲक्शन्स पण मेकॅनिझममुळं लिहायला सोपे जातात. मग 2-3-4 रिॲक्शन्स मिळून जरी एखादा क्वेश्चन आला तर मेकॅनिझम माहीत असले तर त्यातलं पटपट असं तो मेकॅनिझमचं महत्त्व. मेकॅनिझमसाठी सगळे आधीची इफेक्ट्स वगैरे, रेझोनन्स, हायपरकॉन्ज्युगेशन, इंडक्टिव्ह वगैरे हे सगळं आहेच. तशा काही रिॲक्शन्स टेक्स्टप्रमाणे आणि MCQsप्रमाणे सुद्धा, नीट CET वगैरे, त्याच्या मेकॅनिझम एक्सपेक्टेड नाही आहेत. पूर्वी पण आपण तशा काही मुद्दाम बघितलेले आहेत. त्यात ही आहे, ही अशी डायरेक्ट, आणि बऱ्याच वेळेला नोट्समध्ये पुस्तकं अशी डायरेक्ट लिहिलेली असते. म्हणजे जनरल लिहिलं मी, एक्झाम्पल समजा इथं मिथाइल ग्रुप घ्या, ओके, डायरेक्ट लिहिलेले असते. ॲरोवर असं रेड फॉस्फरस अँड क्लोरीन और रेड फॉस्फरस अँड ब्रोमिन आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड. फक्त महत्त्वाचं काय याच्यामध्ये, कार्बॉक्झिलिक ॲसिड कुठला पाहिजे, म्हणजे कार्बॉक्झिलिक ग्रुप तर पाहिजेच, विथ अल्फा हायड्रोजन ॲटम, म्हणजे अल्फा कार्बन पाहिजे, अँड 2 अल्फा कार्बन ॲटम, ॲटलिस्ट 1 हायड्रोजन ॲटम शुड बी प्रेझेंट. 2 असतील, 3 असतील तर जे आपण इथे शिकणार आहोत, बघणार आहोत, ते 2दा-3दा होऊ शकतं. म्हणजे एक्सेस वगैरे त्या गोष्टी आहेत. मग पण एकदा होतं ते तसं, म्हणजे बेसिकली आपल्याला अपेक्षित काय या रिॲक्शनकडून, की बाबा हे आपल्याला असं डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. आणि मग MCQमध्ये वगैरे याचा वापर काय होतं, की हे डायरेक्ट माहीत असेल की अल्फा कार्बॉक्झिलिक ॲसिड विथ अल्फा हायड्रोजन ॲटम, म्हणजे अल्फा कार्बनला डायरेक्टली अटॅच्ड हायड्रोजन ॲटम असा एक तरी असावा. जास्त असतील तर ओके. इथं जसं 2 आहेत, आपण एक विचारात घेऊ. तर रेड फॉस्फरस अँड क्लोरीन, अल्टिमेटली जे काही स्टेप्स आहेत त्याच्यातून काय होतं, तर 1 हायड्रोजन ॲटम, अल्फा हायड्रोजन ॲटम, नाही का, अल्फा हायड्रोजन ॲटम is replaced by halogen atom. ओके, असं होतं ते. मग एक्सेसमध्ये असेल 2 अल्फा हायड्रोजन ॲटम असतील किंवा 3 असतील, मिथाइल ग्रुप असेल तर दे विल ऑल्सो गेट रिप्लेस्ड. तर एवढं आहे. आणि मग त्याला जोडून, जसं तुम्हाला एक जस्ट आता हिंट देऊन ठेवतो, की जसं आपण अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन, म्हणजे मिथाइल क्लोराईड, इथाइल क्लोराईड आणि ॲक्वस KOHला, तर आम्हाला माहिती आहे हायड्रोलिसिस, हॅलोजन रिप्लेस्ड अल्कोहोल तयार होतो. अशा ज्या वेगळ्या किंवा KCNची रिॲक्शन, सायनाईड येतो, सायनाईडचं परत हायड्रोलिसिस केलं की कार्बॉक्झिलिक ग्रुप तयार होतो वगैरे आपण बघितलेलं आहे. तर असं काहीतरी मुद्दा आधीचा किंवा नंतर येणारा आणि इथला असं मिक्स होऊन क्वेश्चन येत होतो MCQला. आणि इकडे बोर्डला पण असे 2 मिक्स क्वेश्चन येण्याचा ट्रेंड आलेला आहे. ओके, आणि त्यामुळं ही रिॲक्शन घेतलेली आहे. ओके, म्हणजे आता मला इथं अल्फा हायड्रोजनच्या ठिकाणी समजा OH ग्रुप आणायचं असेल, तर OH ग्रुप आणायचं असेल तर मला पटकन कळलं पाहिजे, कार्बॉक्झिलिक ॲसिड विथ अल्फा हायड्रोजन ॲटम, डायरेक्ट OH ग्रुप आणणं अवघड आहे. मग HVZ, ॲज पर SVZ रिॲक्शन, अल्फा हायड्रोजन ॲटम इट गेट्स रिप्लेस्ड बाय क्लोरीन, आणि क्लोरीन ॲलिफॅटिक कार्बनला अटॅच असेल तर ॲक्वस KOHला इथं क्लोरीन जाऊन OH येऊ शकतो. असं ते उपयोगाला येतं. म्हणून ते तशी डायरेक्ट रिॲक्शन दिलेली आहे टेक्स्टमध्ये, आणि बॅलन्स्ड वगैरे असं काही केलेलं नाही आहे. आपण मुद्दाम थोडंसं मेकॅनिझम बघायचं, म्हणजे आत्तापर्यंत जे आपल्याला झालं त्याच्यावरून. आणि मी इथं सांगणारं मेकॅनिझम आहे ती फार परफेक्ट नाही, म्हणजे चुकीचं काही सांगत नाही, पण काही स्टेप्स गाळून गरजेपुरतं थोडंसं मेकॅनिझम मुद्दाम बघूया, म्हणजे मग लक्षात ठेवायला मदत होईल म्हणून. आणि रिॲक्टिव्हिटी ऑर्डर वगैरे असे काही मुद्दे असतात डायरेक्ट दिलेले, पुढं MCQला लागणारे, पुस्तकात असेल तरच येतं बरं का. तर तिथे पण उपयोगाला येतो. दुसऱ्या कुठल्या मेकॅनिझम्सला उपयोगाला येतं, आधीच्या मेकॅनिझम्सला
रिव्हिजन झाल्यासारखं होतं. म्हणून थोडक्यात बघायचं. ज्या नाही आहेत मेकॅनिझम त्या आपण फक्त म्हणून हे मेकॅनिझम मुद्दा मी ते लिहितो. मेकॅनिझम हे आउट ऑफ सिलेबस. ओके, हे मुद्दाम OUT. ठीक आहे. आता फॉस्फरस अँड क्लोरीन किंवा फॉस्फरस अँड ब्रोमिन असं. मग फॉस्फरस अँड क्लोरीन म्हटलं की एवढं तर माहिती आहे, इट गिव्स PCl3. एक्सेसमध्ये असेल तर PCl5 आहे. ओके, तर रेड फॉस्फरस ॲक्च्युअली रेड फॉस्फरस. मग बॅलन्स करताना PCl3 म्हटल्यानंतर हे जर 3 घेतले तर 6 ॲटम्स म्हणजे हे 2. ठीक आहे, बॅलन्स झाला. हा पहिला टप्पा झाला. नाव दिस फॉस्फरस in PCl3 is polar. Phosphorus atom is polar in PCl3 PbR3 बरं का. कारण का बरं, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह 3 ॲटम आहेत ना, आणि मग ते असे पुल करतात तिकडं. ॲरोने दाखवायची पद्धत नाही आहे, ते फक्त इंडक्टिव्ह इफेक्टला आहे. पण पोलारच असतो तिथं काय, इथं काय. आपल्या एक्सप्लेनेशनमध्ये सोयीसाठी मी दाखवतो आहे, विच इज नॉट केमिकली रॉंग. फक्त इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. अल्काईल ग्रुप्स पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, तिथं ॲरो दाखवायची पद्धत आहे. इतर ठिकाणी पोलॅरिटी मेन्शन करून चार्जेस दाखवायची पद्धत आहे, पार्शल चार्जेस जे इथे दाखवले आहेत, डेल्टा पॉझिटिव्ह. ओके, असू दे की. मग काय झालं मुद्दा की इन PCl3 किंवा ब्रोमिन असेल तर PbR3. फॉस्फरस इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडमधला हा इलेक्ट्रॉन रिच आहे मला माहिती आहे रेझोनन्सवरून. इस्टॅरिफिकेशनच्या वेळेला पण बघितलं, कार्बॉक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुपच्या वेळेला पण बघितलं. रेझोनन्स सेकंड रेझोनेटिंग फॉर्ममध्ये इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह आठवा. त्यामुळं ही लोन पेअर इथे अटॅक करेल. आता ती लोन पेअर जिथं अटॅक केली, ओके, त्या मुवमेंटला, तर मधल्या स्टेप्स ज्या इंटरमिडिएट आहेत, मग अल्टिमेटली काय होणार, ही लोन पेअर इथे अटॅक करून शेअर पेअर झाली की यातला फॉस्फरस क्लोरीन बॉन्ड हेट्रोरॅडिकली ब्रेक होऊन फक्त ते एका स्टेपमध्ये होत नसतं, जसं आपण SN2 बघितलं तसं इंटरमिडिएट असतात. पण आता आपण तसं करूया, कारण ही डायरेक्ट अपेक्षित नसलेली मेकॅनिझम आपण काही कारणांसाठी बघतो आहे. तर ही लोन पेअर शेड पेअर झाली की यातली ही, समजा हा दाखवला आहे मी तिन्हीपैकी, हा कोव्हॅलेंट बॉन्ड घेऊन ही शेड पेअर घेऊन क्लोरीन बाहेर, आणि त्यामुळं काय झालं असं झालं. ओके, हा क्लोरीन बाहेर आला, आणि याचा हा लोन पेअर कार्बोनिल ग्रुपचा, हा OH ग्रुप इकडे दाखवला. लोन पेअर जेव्हा शेड पेअर म्हणून जाईल त्या मोमेंटला पॉझिटिव्ह चार्ज इथं आला, म्हणजे ओव्हरऑल ही सिस्टीम हा आणि न्यूट्रल. ठीक आहे, येस. आता पुढं मग काय होतं की पुढं एक स्टेप परत दाखवलेली आहे बघा. येस, नाव हे पुन्हा लिहिलं आहे बघा इथं. तो इथं अल्फा कार्बन नाही का, हा OH ग्रुप, त्यानंतर हे फॉस्फरस. आता पुढं काय झालं, दिस लोन पेअर विल गेट शेड पेअर. ओके, लोन पेअर सिग्मा बॉन्ड. येस, बघा थोडं मुद्दाम लिहून ठेवलं आहे आणि थोडं आधीचं पुसून ठेवलं, कारण हे आउट ऑफ सिलेबस आहे, पण थोडक्यात बघणं आपल्याला अभ्यासासाठी सोयीचं आहे. आधीच्या मेकॅनिझम्स, पुढच्या मेकॅनिझम्स, आणि मग थोडंसं अंदाज असेल तर काही रिॲक्शन तशा डायरेक्ट लिहायची पद्धत पडलेली आहे पुस्तकात, आणि MCQजला पण जे चांगले क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये मिक्स होतं ना, तेवढं डायरेक्ट आलं तरी त्या क्वेश्चनला उपयोग होतो. जशी सुरुवातीला मी सांगितलं होतं, काही आम्हाला अल्कोहोलिक OH ग्रुप इथं आणायचं असेल तर काय करायचं, असे क्वेश्चन. ठीक आहे, असू दे. तर मी ते अगदी आपल्याला गरजेपुरतं कंप्लीट करतो. नाव दिस लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर. त्यावेळेला यातली पायवाला इलेक्ट्रॉन पेअर इकडे जाणार, समजलं का. मग ही लोन पेअर शेड पेअर झाली तर ह्यातला बॅलन्सीप्रमाणे विचार केला तर अगदी सिम्पल केमिस्ट्री, डबल बॉन्डमधला पायवाला इकडे जाईल, म्हणजे मग इकडचा पॉझिटिव्ह चार्ज व्हॅनिश होणार, इथे डेव्हलप होणार बघा, इथे डेव्हलप होणार. आणि मग आता हे जेव्हा होईल, लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर, दिस पाय गेट्स ट्रान्सफर्ड, त्यावेळेला पॉझिटिव्ह चार्ज इथं आला आणि इथं लोन पेअर परत आली, आधी जी पायवाली होती ती, त्यामुळे पॉझिटिव्ह इथं आला. पण आता काय झालं, पुन्हा तोच की कार्बोनिल ग्रुप असा पण पोलर असतो, पण प्रोटोनेशन झालेला इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवरचा, मीन्स दिस इज मोर पोलार. आणि मोर पोलारमुळं सेकंड Cl- मुद्दा बघा की Cl- कसा तयार होता आपण बघितलं, तसं काय एका वेळेला एकच मला एक लिहिताना आपण एक दाखवतो, अनेक Cl-
सेपरेटली त्या रिॲक्शन चालू असतात, याच्या पुढं चालू असतात. म्हणून सोयीसाठी सेकंड CL-आयन, जसं मगाशी CL-आयनने अटॅक केला तसं इथं सेकंड CL-आयन इट विल अटॅक दिस कार्बन. कारण हाच का बरं? अरे तो पोलर आहे. तो का पोलर आहे? ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह असून प्लस चार्ज आहे, म्हणजे पुलिंग इफेक्ट जास्त आहे, त्याच्यामुळे हा पण मोर पोलर असतो. पण इथं CL-आयन आणि त्यामुळे तो वीक न्यूक्लिओफाईल असूनसुद्धा CL-आयन तो अटॅक करतो. तो इथं अटॅक केला तर हा पायवाला इथं जाणार, ही एक पॉसिबिलिटी आहे. आणि तो इथं लोन पेअर घेऊन इथे अटॅक करेल, त्यावेळेला ही शेड पेअर हेट्रोलायटिकली ब्रेक होण्याची ती एक शक्यता आहे. दोन्ही शक्यता आहेत. केमिस्ट्रीमध्ये असं असतं, दोन्ही शक्यता असतात. ओके, मग आपल्याला सुटेबल कुठली आहे ती शक्यता चर्चेत घेऊ. दोन्ही शक्यतेने दाखवता येतं, फक्त स्टेप्स वाढतात. मग हा दिस इलेक्ट्रॉन पेअर द CL-आयन विथ इलेक्ट्रॉन पेअर वेन इट विल अटॅक, त्यावेळेला दिस गेट्स हेट्रोलायटिकली ब्रोकन आणि मग तो इकडे येणार. मग एकदम दाखवतो. मग हा शेड पेअर आहे तो इकडं पाय फॉर्ममध्ये, म्हणजेच ही शेड पेअर इकडं ऑक्सिजन फॉस्फरसमध्ये. म्हणजे कसं दिसेल बघा, हे असं झालं. हे पहिलं समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळलं इथं झालं. मग अशी म्हटलं तसं CL-आयन आपण स्टेपमध्ये आता एकच दाखवलेलं आहे. म्हणजे अशा पहिली स्टेपसुद्धा अनेक मॉलिक्युलची चालू आहे ना, आणि जे आत्ता मॉलिक्युल आहेत त्यांचे पुढे दुसरी स्टेप पण चालू असते. त्यामुळं मग तो आता इथं खरा सेकंड CL-आयन. आणि आता हे इथंपर्यंत आलो. आता हा मोर पोलर आहेच की, अजूनही पॉझिटिव्ह चार्ज आहेच, याचं हेट्रोलायटिक ब्रेकिंग होणार. क्लोरीन वीक न्यूक्लिओफाईल असलं तरी एवढा पोलर OH बॉन्ड असल्यामुळं टू रिमूव्ह हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स इट इज पॉसिबल फॉर दिस वीक न्यूक्लिओफाईल. आणि त्यांनी तो रिमूव्ह केला. त्यांनी तो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स रिमूव्ह केल्यामुळं ही शेड पेअर आहे ती लोन पेअर झाली आणि आम्हाला हे मिळालं. मग किटो इनॉल टॉटोमेरिझम जरा बघा. किटो इनॉल टॉटोमेरिझम एस्पेशली 11वी झालेलं आहे टॉटोमेरिझम. त्यानिमित्ताने त्याचं रिव्हिजन होईल. ते इथं होणार. आपण इथं हायड्रोजन घेऊन तो बघितला होता प्रकार किटो इनॉल टॉटोमेरिझम, किंवा अल्काईल ग्रुप पण बघता येतो. तो इथं होणार. किटो इनॉल किटोन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इनॉल, म्हणजे अल्कोहोलिक OH ग्रुप अटॅच टू sp2 हायब्रिडाइज कार्बन डबल बॉन्ड. पुन्हा त्यानिमित्ताने त्याचं रिव्हिजन करा. हे फक्त समजून घेण्यासाठी आहे. आणि मग त्याचा इनॉल फॉर्म तयार झाला. हा इनॉल फॉर्म, इनॉल अल्कोहोलिक ग्रुपमुळं इनॉल असा आहे ते. आणि इनॉल फॉर्म असेल, इथं क्लोरीन लिहिलं आहे, मी थोडक्यात सेपरेट दाखवतो. आता मला हे थोडक्यात हा विषय संपवायचा आहे. अजून त्याच्या बऱ्याच स्टेप्स आहेत, इथं गरज नाही त्याची. ओके, ह्याचा डबल बॉन्ड तयार झाला. आणि मग अल्किनचे ॲडिशन रिॲक्शन्स, म्हणजे अल्किन प्लस ब्रोमिन, एस्पेशली ब्रोमिन, क्लोरीन, त्या काय आहेत? SE रिॲक्शन्स आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन, हे सबस्टिट्यूशन नाही, ते ॲडिशन. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन शॉर्टमध्ये लिहिता एक्सप्लेन करता बारीक लिहिल्या कोपऱ्यात. तर तो जो इथं आता क्लोरीन घेतला आपण किंवा ब्रोमिन असेल, बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉन डेन्सिटी, हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, त्याचं काय होतं? अटॅक ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन वन क्लोरीन किंवा ब्रोमिन असं वन ब्रोमिन. तर त्याच्यामुळे काय होतं की याच्यात पोलॅरिटी वाढते, आणि त्यामुळं मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे सरकते. थोडक्यात काय म्हणजे दिस क्लोरीन इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ Cl+. इलेक्ट्रोफिलिक आहे ते Cl+. आणि त्याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण एक्सप्लेन करू शकतो की ही इलेक्ट्रॉन पेअर या क्लोरीनकडे जाईल, त्यावेळेला ही शेड पेअर इकडे जाईल. मग हा कार्बन आणि हा क्लोरीन इथं बॉन्ड झाला की तो पण त्या मोमेंटला हा लोन पेअर इकडे शेड होईल. ओके, आणि त्यावेळेला म्हणजे ॲक्च्युली जो अवेलेबल असतो तो Cl+. आता Cl+ कसा काय क्लोरीनचा तयार झाला? आपण AlBr3 अनहायड्रस इन प्रेझेन्स ऑफ Br2, अल्केनचं ब्रोमिनेशनपासून पुढं 2-3दा रिपीट झालं आहे. कसा Cl+ तयार होतो इलेक्ट्रोफाईल, Br+ तयार होतो, बेन्झिनच्या रिॲक्शन्स, ब्रोमिनेशन ऑफ अल्केन्स त्याच्यामध्ये पण.
तसं मग Cl प्लस मग तो काय होतो थोडक्यात सांगतो. ओके, आणि मग हा इलेक्ट्रॉन पेअर आणि क्लोरीन इन द फॉर्म ऑफ Cl प्लस म्हणजे शेड पेअर झाली, कार्बन आणि मग ऑक्सिजन, आणि मग हा इलेक्ट्रॉन पेअर इकडे आले की हे यातली ही लोन पेअर इकडे शेअर होणार, लोन पेअर इथं शेअर होणार. ओके, आणि मग पुन्हा हायड्रोजन विल गो आउट म्हणजे प्लस चार्ज एक लोन पेअर, इट विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H प्लस, इट विल रिमूव्ह क्लोरीन इन द फॉर्म ऑफ Cl मायनस. ते सगळं जर विचार केला, आता सगळ्या स्टेप सांगत नाही, गरजेपुढचं सांगितलं. तर मुद्दा काय, अशा त्या आपण ज्या बघितलेल्या मेकॅनिझम आहेत त्याला मॅच होणारच असतं, पण त्याचं रिव्हिजन होतं त्यानिमित्ताने. आणि पुढं कुठं जिथं डायरेक्ट मेकॅनिझम सिलेबसचे आहेत त्याला पण जरा मदत होते. म्हणून इथं अजून एवढंच आहे, याच्यामध्ये काही गरज नाही तेवढं बघायची. त्यानिमित्ताने पोलॅरिटी इन्क्रीजेस, कार्बोनिल ग्रुप बिकम्स मोर इलेक्ट्रॉन एफिशियंट, त्यामुळे वीक असूनसुद्धा न्यूक्लिओफाईल अटॅक करतो. मग OH बॉन्ड पोलार असेल तर तसं हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स रिमूव्ह इझी होतात. तसं मोर पोलार झालं प्रोटोनेशन तर अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल पण इझी होतो. अशा या गोष्टी त्यानिमित्ताने रिपीट होतात. आणि अशा पद्धतीने आता निदान इथंपर्यंत तरी तुम्हाला कळलं की अल्फा हायड्रोजन हाऊ इट गेट्स रिप्लेस्ड बाय क्लोरीन, एवढा मुद्दा कळला तरी बस, मला एवढंच सांगायचं होतं. मग परत COOH कसा तयार होतो, त्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये आता जायला नको. आणि मग आता एवढं सगळं केल्यानंतर डायरेक्ट इन प्रेझन्स ऑफ रेड फॉस्फरस अँड क्लोरीन ऑर इन प्रेझन्स ऑफ रेड फॉस्फरस अँड ब्रोमीन, carboxylic acid with alpha hydrogen atom if it is present, alpha hydrogen atom is replaced by that halogen. मग एक्सेस असेल अँड वन मोर अल्फा हायड्रोजन ॲटम, वन मोर क्लोरीन दाखवणार आपण. मग डायरेक्ट लिहायचं, बॅलन्सिंग असं आपल्याला काही अपेक्षित नाही, मेकॅनिझम अपेक्षित नाही. पण असं केलं, थोडंसं एकदा वेळ दिला की मी पुन्हा सांगितलं तसं आपल्याला त्याचे फायदे होतात. तर ही रिॲक्शन म्हणजे आम्हाला फक्त एवढंच डायरेक्ट माहिती पाहिजे, हे माहिती पाहिजे. ओके, आणि एकदा हे बघितलेलं बरं असतं. ओके, म्हणून ते थोडक्यात आपल्या सोयीप्रमाणे मॉडिफाय करून सांगितलेलं आहे. थँक्यू.